श्लोक 15. घर करणे हेच मुळी दुःखास कारण आहे, कारण जीवापाड कष्ट सोसून 3 मजली वाडा बांधायचा, पण तो सर्वथैव अशाश्वतच असतो. जेथे संसारच मुळी नाशवंत आहे, देहाचा प्रत्यक्ष आकारच जेथे मिथ्या आहे, त्याचे घरच तेवढे शाश्वत काय. पण मूर्ख लोक हेच सत्य धरून चालतात. जे गर्भामध्येच मरण पावले ते उपजताच त्याचे म्हणे जातक केले आणि मृताचेच जन्म नाव ठेवले. त्याप्रमाणेच अशाश्वत गृहाची स्थापना करणे आहे. अशा गृहाचा हा आरंभ सुद्धा खोटाच, कारण तो मातीसाठी तंटा लावतो, दगडासाठी किंवा लाकडासाठी आप्तसंबंध बाजूस ठेवून भांडण करीतो, वाळवी मोठ्या प्रयासाने वारूळ तयार करीते आणि त्या सर्प जाऊन खुशाल राहतो. काही एक कष्ट न करता आयताच दुसऱ्याच्या घरात राहून मौज मारतो. त्याप्रमाणे योगी सुद्धा घरादाराचा किंवा देहाचा अभिमान बाळगीत नाही. निर्भिमानाने दुसऱ्याच्या घरात राहून सदा सर्वदा आनंदात असतो. एकही घर करावायचे नाही हाच निश्चय मी केला, परंतु देवाने एवढी सृष्टी केली असता तिच्यापासून त्याला कशी बाधा होत नाही असा प्रश्न येतो. तर सृष्टी कशी रचली गेली, तो कोणापासून उत्पन्न झाला, याचकरिता मी कांतिनीला तिच्या लक्षणाकडे लक्ष देऊन गुरु केले. श्लोक 16. नरांचे आश्रयस्थान म्हणून त्याला नारायण असे म्हणतात. साऱ्या जीवांचे जीवन तोच नारायण सर्वांचा स्वामी होय. असा जो एक नारायण त्याचे जे हे जग पूर्वी उत्पन्न केले, कोणतीही बाह्य सामुग्री न घेता ह्या विश्वाची त्याने उत्पत्ती केली. एकट्याने आणि सामुग्रीशिवायच सारे जग केले कसे, तर त्याने आपल्याच मायेला क्षुब्ध करून हे जग निर्माण केले. त्याला त्याच्या मायेच्या पोटामध्ये जीव समुदायाच्या असंख्य कोटी भरलेल्या असतात. ती माया त्याने दृष्टीने अवलोकन केली. ह्या ईक्षणालाच काळ असे म्हणतात. अशा प्रकारे त्याने आपल्या मायेकडे पाहिले आणि तिला आपल्या अंगावर खेळू दिले, पण आपल्या अंगाला लागू दिली नाही. इतक्या अलिप्ततेचा खेळ तो करणाराच एक जाणत असतो. आकाशामध्ये धुके भरते, परंतु आकाश काही धुकेला स्पर्शत नाही. त्याचप्रमाणे तो आपल्या अंगाने मायेला वाढवितो, पण तिच्याशी अलिप्तपणेच राहतो. उदकानेच कमळिनीला वाढविले, पण तेच उदक ती आपल्या पानाने झाकून टाकते. त्याप्रमाणे माया ही सच्चित आनंद यापैकी आनंदशाला आवरण घालते, परंतु सत अंशासह चित सत्ता ही मोकळीच असते. जो आपल्या मायेला अधिष्ठान तोच त्या मायेचे नांदावायचे घर. ह्याप्रमाणे खरोखर मायेचा नियंता नारायणच होय. रजोगुण सृष्टीला उत्पन्न करतो, सतोगुण तिचा प्रतिपाळ करतो आणि तमोगुण कल्पांताच्या वेळी शुद्ध होऊन काळाच्या रूपाने तिचा संहार करीतो. परंतु ही मायेची क्षोभकृत शक्ती नारायणाच्या हातात असते. या दृष्टीने अतिसंहार करणारा ईश्वर असे म्हणतात. श्लोक 17-18. अशा प्रकारे कार्यकारण नाहीसे केल्यानंतर एक अद्वितीय परिपूर्ण असा नारायणच गुणागुण सोडून देऊन शिल्लक राहतो. पण तेथे एकटा नारायण राहतो असे म्हणणारे तरी कोण? हे लक्षण केवळ अद्वितीय आहे. भेदशून्य अवस्था ती हीच. तेथे सजातीय भेद नाही, विजातीय भेदही नाही आणि स्वगत भेदही पण तेथे नाही. अशा रीतीने तो भेदरहितच असतो. झाडाशी झाड सजातीय, झाडाची पाने, फुले, फळे स्वगत व झाडाशी पाषाण विजातीय, ह्याप्रमाणे परमात्म्यात आत्मा, जीव व जगत असे त्रिविध भेद नाहीत. असा जो खरोखर अभेद तोच प्रकृती पुरुषांचा ईश्वर होय. तोच सर्वांचा श्रेष्ठ नियंता व पर आणि अवर आहे. त्याचाही निर्णय ऐक. मनरहित संकल्पाने ज्याने प्रकृती आणि पुरुष दोन्ही उत्पन्न केली, तोच खरोखर ईश्वर होय. त्याच्या सामर्थ्याने ती वागतात. प्रकृतीला सत्ता चेतविते, तेच ह्याचे पुरुषत्व होय. म्हणून प्रकृतीचा पती सर्वतोपरी हाच एक होय. ब्रह्मदेवाधिक देव पर आणि मनुपासून स्थावरापर्यंत सर्व जीव ते अवर होत. ह्यांचा नियंता व चालक तोच होय. ज्याच्या आज्ञेबाहेर वायूसुद्धा पाऊल टाकीत नाही. समुद्र आपल्या मर्यादेत राहतो आणि सूर्य दिनमान चालवितो. ज्याची आज्ञा शिरसावंदे करून प्राणसुद्धा नाकातून 12 अंगुलीच फिरत राहतो. आज्ञेच्या धाकाने त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. सक्तीची आज्ञा लक्षात आणून मेरूही आपले स्थान सोडित नाही. चेतन शक्तीला आज्ञा होताच ती अचेतन देहाला सचेतन करून सोडते. तो स्वतः निराधार असून साऱ्या विश्वाला आधार होऊन राहिलेला आहे. ज्याप्रमाणे सर्पाभासाला आश्रय दोराचा दिसतो, सत्वाधिक ज्या गुणशक्ती आहेत त्यांना आत्मकाल गतीने आवरून धरून आत्मप्रकृतीमध्येच समत्वाला आणून ठेवले आहेत.
पण ती प्रकृती उपरम पाहून निर्गुणाच्या ठिकाणी राहिली आहे. ज्याप्रमाणे वडाचे झाड आपल्या बीजात सामावून केवलपणाने राहते, त्याप्रमाणे सर्व उपाधींना गिळून ब्रह्म केवळ निरुपाधिक स्वरूपाने राहते. ज्याप्रमाणे मंदिराचे काढून घेतला असता क्षीरसागर निश्चल राहतो, किंवा निरनिराळ्या आकाराचे दागिने मुठीत घातले असता मूळचे जसे सोने असते तसेच ते हुबेहूब होते, किंवा आकाशात दिसणारी नक्षत्रे सूर्य ज्याप्रमाणे आपल्या तेजाने लोपून टाकतो, त्याप्रमाणे मायेने आकारास आणलेली सर्व सृष्टी गिळून टाकून निरुपाधिक असा एक परमात्माच राहतो. किंवा ग्रीष्म ऋतूच्या अखेरीला सर्व प्रकारची बीजे पृथ्वीत लीन होऊन असतात, त्याप्रमाणे प्रकृती त्याच्यामध्ये लीन होऊन तो केवळ सुख स्वरूपाने बाकी राहतो. असा केवळ निरुपाधिक सुख स्वरूपानंदाचा कल्लोळ चिन्मात्र तेजाने तेजपुंज आणि सद अंशामुळे निरंतर निर्मळ त्या ज्ञानस्वरूप अनंताने उपत्ती काळी सृष्टी कशी निर्माण केली तेही नीट श्रवण कर. श्लोक 19-20. त्याने आपल्या काळसत्तेने आपल्या मायेकडे पाहिले, तेव्हा ती क्षुब्ध होऊन तिने निजसूत्र म्हणजे वायुरूप सूत्रात्म्याला उत्पन्न केले. त्यालाच क्रियाशक्ती असे म्हणतात. त्याच क्रियाशक्तीने 3 गुण व्यक्त केले आणि अहंकाराच्या द्वाराने जगाच्या उत्पत्तीचे मूळ निर्माण केले. तेव्हा गुणागुणाच्या विभागाप्रमाणे देव, मनुष्य आणि नाग उत्पन्न होऊन अध म्हणजे पाताळलोक, ऊर्ध्व म्हणजे स्वर्गलोक व मध्य म्हणजे मृत्यूलोक ह्याप्रमाणे तत्काळ त्रिभुवनाची रचना झाली. ब्रह्मांडातील तेच वायुरूप सूत्र प्राणरूपाने पिंडाला वागवू लागले. पिंडाची आणि ब्रह्मांडाची रचना करणारी तीच क्रियाशक्ती होय असे तू समज. जीवाला संसारी करण्याकरिताच हिने शरीरामध्ये षडविकार उपजणे, असणे, वाढणे, परिणाम पावणे आणि क्षीण होणे व नाश पावणे यांचा फैलाव केला. तशाच 6 उर्मी म्हणजे जन्म, मरण, क्षुधा, तृषा, शोक, मोह उत्पन्न केले. ह्याप्रमाणे संसाराची वाढ करण्याकरिताच हिचा खटाटोप आहे. म्हणूनच सांख्यशास्त्रात हिचे क्रियाशक्ती ह्या नावाने उल्लेख केला आहे. ह्या क्रियाशक्तीच्या सूत्रामध्येच हे सर्व जग ओटलेले आहे. ते वाकडे तिकडे असेल जसे असेल तसेच तेथे त्यात गुंतून वाढीस लागते. ती क्रियाशक्तीच देहाभिमानाची घट्ट गाठ मारून जनाला संसारी करून सोडते आणि अनिवार्य वासना उत्पन्न करून अनेक प्रकारच्या योनींमध्ये जन्मास घालते. पित्याच्या रेतामध्ये मातेच्या रुधिराचे मिश्रण होऊन ते मिश्रण बराच कालपर्यंत जठराग्नीच्या ज्वालेमध्ये उकडले म्हणजे गोठले जाते. तेथे मग त्याला अवयवरूपी लहान मोठे अंकुर फुटून हस्तपादादी अवयव तयार होतात आणि मग देहाला आकार येतो. तरी सुद्धा यातना चुकत नाहीत, त्या अपार असतात. पोटामध्ये गर्भाची उंडी म्हणजे गोळा उकडत असताना अनेक प्रकारची दुःखे येऊन आढळतात. नाकातोंडामध्ये विष्ठा, जंत वगैरे शिरत असल्यामुळे पुरेपुरे म्हणून मस्तक झाडू लागतो. गर्भातील वेदना मोठी भयंकर असते. त्याची आठवण होताच मनाचा थरकाप होतो. जन्म होतो त्यावेळेसही जीवाला अतिशय यातना होतात. अशा प्रकारे माया जगात जन्म देऊन कधी स्वर्गाच्या बंदीखान्यात घालते किंवा देहाभिमानाने नरकामध्ये कोचंबट ठेवते. अशा प्रकारे सुखदुःखाच्या काड्यांनी बनविलेली त्रिगुणाची घट्ट बिडी ठोकून दुःखाच्या राशी भोगाव्यास लावते, तरी अविद्या सोडित नाहीच. हा मायेचा खटाटोप महाभयंकर आहे. पण राजा, तुला मात्र त्याच्यापासून भय नाही, कारण तू दृढतर अनुताप धारण करून अभिमान व दर्प अगदी छेदन करून टाकला आहेस. तुझी स्थितीच पालटी दिसत आहे. तुझ्या हृदयात चित्शक्ती प्रगट होऊन अविद्येची रात्र संपून ज्ञानरूप सूर्याचा उदय झाला आहे. येथे अभिमानच छाटला जातो, तेथे कामादी शत्रूही नाश पावतातच. ज्याप्रमाणे शिरच्छेद केला की हातपाय आपोआपच नाश पावतात, याप्रमाणे मी तुला अरिमर्दन असे जे म्हटले ते अगदी बरोबर आहे. हे अवधूताचे भाषण ऐकून राजाला फार संतोष झाला. अवधूतालाही प्रेमाचा गहिवर दाटून आला आणि त्याने राजाच्या मस्तकावर हात ठेवून हृदयाशी धरून आलिंगन दिले. तेव्हा राजाला मोठी धन्यता वाटली. निजबोधाने दोघांचे तादात्म्य झाले, त्यामुळे मिठी घट्ट पडली. त्यांचा आनंद विश्वात मावेनासा झाला. खऱ्या भाग्यवंतालाच याप्रमाणे सद्गुरूची भेट होत असते. मुलाचे कौतुक केलेले पाहून आईचे डोळे तृप्त होतात, त्याप्रमाणे शिष्याला आत्मबोध झाला की सद्गुरूलाही अत्यानंद होतो. ह्याप्रमाणे उभयतांचा संवाद चालला असता परमानंद भरून वाहू लागला. त्या आनंदाच्या भरात पुढील कथेचा संवाद अवधूत अधिकच स्पष्ट करून सांगू लागला. श्लोक 21. ऊर्ण नाभी म्हणजे कोळी किंवा कांतीन
हा कोळी आपल्या अंग स्वभावाप्रमाणे आपल्या पोटातील तंतू तोंडातून बाहेर काढून त्याचे जाळे करतो आणि त्या पसरलेल्या तंतूवर खाली आणि वरती आपणच आपल्या इच्छेप्रमाणे क्रीडा करीत असतो. त्या तंतूच्या जाळ्याने तो खेळता खेळताच प्रत्यक्ष डोळ्या देखतच ते सारे तंतू खाऊन टाकून पोटात भरतो आणि अद्वैत कळा दाखवितो. ह्याच रीतीने सर्व स्वरही आपण एकट्या संसाराची रचना करून अखेर त्या सर्वांचा संहार करून निर्विकार अशा आत्मस्वरूपानेच शिल्लक उरतो. ह्याच लक्षणाचा निर्धार धरून मी त्या उर्ण नाभीला गुरु केले. आता सारूप्यतेचा विचार करण्यासाठी मी कुंभारणीला गुरु करून घेतले ती गोष्ट सांगतो ऐक. श्लोक 22. पुरुषाने काया वाचा व मन एकाग्र करून ज्या ज्या वस्तूचे ध्यान करावे त्या त्या वस्तूचे स्वरूप त्याला प्राप्त होत असते असे तू समज. स्नेहाने द्वेषाने किंवा भयाने ज्या ज्या वस्तूचा दृढतर ध्यास लागून राहतो त्या ध्यासानेच त्याला तद्रुपता प्राप्त होते हे मी अगदी बाहू भरून सांगतो. देह गेल्यानंतर तद्रुपता होईल हे म्हणणे वृथा आहे. ह्याच देहाने आणि येथे असतानाच तद्रुपता प्राप्त होते. श्लोक 23. भिंगुरटी म्हणजे कुंभारीण माशी, ती एक आळी कीड धरून आणते आणि तिला एका भिंतीशी बांधलेल्या घरट्यात कोंडून ठेवते. त्यामुळे ती मरणाच्या भयाने त्या कुंभारणीचाच रात्रंदिवस ध्यास करीत राहते. त्या तिच्या तीव्र ध्यासानेच ती आळी स्वतः कुंभारीण बनते आणि तत्काळ आकाशात उडून जाते. हे आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो. कुंभारीण ही जड आणि क्षुद्र कीट, तिचे ध्यान करणारी आळी ही जडमूड, पण तिला सुद्धा तीव्र ध्यानाने कुंभारणीचे स्वरूप प्राप्त होते. पण भगवान काही तसा नाही. तो अजड आहे, तो चिद्रूप आहे, तो सौख्यदाता आहे. त्याचे ध्यान करणाराही ज्ञाता व अधिकारी आहे. आशाने ध्यान केले तर तेथे तद्रूप होण्याला मुळीच विलंब लागावायचा नाही. आळीला कुंभारणीचा आकार प्राप्त होतो, अर्थात केवळ तीव्र ध्यानाने न घडणारी गोष्ट सुद्धा घडून येते. विचार केला तर ती दोघेही अज्ञानच असतात, अर्थात जडानेच जड वेधले जाते. भगवंताच्या ध्यानाची गोष्ट तशी नाही, कारण ध्यान करणारा मूळचा भगवत रूपच असतो. ध्यानाने मी देही हा त्याचा भ्रम तेवढा नाहीसा होतो, त्यामुळे तो अनायासेच तद्रूप होतो. ह्याच देहात आणि ह्याच वृत्तीने आपली मुक्ती ज्याला कळत नाही आणि भगवत प्राप्ती करून घेवत नाही तर नरदेहातील विद्वत्ता व्यर्थ होय. तो जर चैतन्यगण होणार नाही तर त्याचे ज्ञान, ध्यान, यजन, याजन आणि धर्माचरण सारे व्यर्थ आहे. श्लोक 24. अवधूत यदूला म्हणाला, इतक्या गुरूंपाशी मी जे जे काय स्वबुद्धीने शिकलो ते तुला सांगितले. मी आपल्याच बुद्धीच्या धोरणाने व युक्तीने आणखी किती एक गुण शिकलो आहे तेही तुला अनन्य प्रीतीमुळे सांगतो. 24 गुरूंचाही गुरु असा जो समर्थ विवेक वैराग्य विचार तो ह्या नरदेहातच प्राप्त होत असतो. ह्याकरिता नरदेह हाच मुख्य गुरु होय. श्लोक 25. हे चतुरश्रेष्ठा, देहाला जे गुरुत्व आले आहे ते 2 प्रकारांनी आलेले आहे. परमार्थाचे संरक्षण करण्यासाठी त्याचीही लक्षणे तुला सांगतो. देहा इतके वाईट पृथ्वीमध्ये दुसरे कोठेच काही नाही, पण तसेच देहा इतके चांगलेही पण त्रिभुवनात काही मिळवायचे नाही. वाईट म्हणून त्याचा त्याग करावा तर मोक्ष सुख अंतरते बरे, तो चांगला म्हणून त्याचा उपभोग घ्यावा तर हटकून नरकात पडावे लागते. ह्याकरिता त्याचा त्यागही करू नये आणि त्याचा भोगही घेऊ नये. त्याला दोन्ही अवस्थांच्या मधोमधच राखून ठेवावे, अर्थात आपल्या हिताकरिता त्याला आत्मसाधनातच राखावे. ज्याप्रमाणे आपले कार्य साधून घेण्यासाठी भाड्याचे घोडे आपल्या मुक्कामापर्यंत नेणे भाग पडते, पुढे त्याची आपण काळजी घेत नाही, त्याप्रमाणे परमार्थावर हेतू ठेवून घरामध्ये वस्ती करावायची ती अगदी उदासीन वाटसराप्रमाणे करावी. देहाच्या आसक्तीची गोष्ट बुद्धीच्या टप्प्यापर्यंत येऊ देऊ नये. देहाची स्थिती नश्वर आहे आणि नश्वरत्वामुळेच विरक्ती उत्पन्न होते. मुमुक्षू असतात ते कोणत्याच नाशवंत वस्तूवर आसक्ती ठेवीत नाहीत आणि ज्याने विरक्ती उत्पन्न होते तोच खरोखर विवेक होय. मिळून विवेकाची आणि वैराग्याची प्राप्ती आपल्याच विचाराने नरदेहामध्ये होते. इतर देहामध्ये हा विचारच मुळी असत नाही, कारण इतर देह धारण करणारे प्राणी केवळ व्यवसाय करीत असतात. म्हणून नरदेह हा एक अमूल्य ठेवा आहे. त्याच्या योगाने ब्रह्मसायुज्यात जाता येते. म्हणून देवसुद्धा नरदेहाचे वर्णन करून मनुष्यपणाची इच्छा करतात. म्हणून नरदेह हा मोठा पवित्र आहे असे तू म्हणशील, पण तो अत्यंत निंद्य आहे असे समज. कारण त्याचे जन्म योनीच्या द्वाराने असून मरण हे त्याच्या अगदी पाठीशीच लागलेले आहे. प्राणी पुरता जन्माला सुद्धा आलेला नसतो, तोच त्याच्या पाठीला मरण लागते. गर्भात सुद्धा मरणाचा धक्का बसेल म्हणून भितात. तात्पर्य,
या देहाबरोबरच मृत्यू कसा चिकटलेला आहे तो पहा. तो बाल्याबरोबर असून तारुण्यातही अगदी मांडीशी मांडी लावून बसतो. असे असताही आपल्या मरणाचा विसर पडून तारुण्याचा भयंकर ताठा चढतो. चतुर, शहाणा, ज्ञाता, बलवान, सारा काय तो मीच एक असे म्हणत असतो. तोच त्या तारुण्याची नवाळी म्हणजे तारुण्य ऋतूतील नवे फळ देठ न फेडताच काळ गिळून टाकतो. मग म्हातारपणाने जर्जर होऊन मरणकाळ प्राप्त होतो. पांढऱ्या शुभ्र चौरीसह वर्तमान जरेच्या रूपाने मृत्यूचे प्रस्थान पुढे येते व पाठीमागून आपण केव्हा जावयाचे त्या वेळाची वाट मृत्यू पाहत असतो. सारे अंग लटलटा कापू लागले म्हणजे तोच मृत्यूचा पंजा आला म्हणून समजावे आणि मान कापते तोच मृत्यूचा डोल्हारा समजावा. मृत्यूचे सैन्य भराभरा आत शिरावे म्हणून हा काळ सर्व दात पाडून सारा रस्ता सपाट करून सोडतो. पाठीला पोक येऊन तिची घडी होते तेव्हा मृत्यूचे निशाण ते दोन्ही कानात खिळे मारून गच्च बांधून टाकलेले असते. मृत्यू पुढे येणार म्हणून नेत्रांचे तेज त्याला आधीच सामोरे धावते. मग त्याला तुम्ही अंजन घाला की काही घाला अक्षरे सुद्धा दिसेनाशी होतात. रात्रभर खोकल्याच्या जागरणाने शेजारच्या घरवाल्यांना सुद्धा कंटाळा येतो आणि ते म्हणतात, मरत का नाही एकदाचा हा म्हातारा, आमच्या पोराबाळांची झोप मोडतो. मृत्यूची धाड आलेली पाहिली की पायात पाय अडखळू लागतात, जिभेची बोबडी वळते आणि साऱ्या अंगातील नाड्या तुटून जातात. मरण लवकर आले नाही तर म्हातारपणाची विटंबना फारच कठीण असते. आपली बायका, मुले व इतर माणसेही जवळ येण्याची होतात तेव्हा जिने निखारच केविलवाने होते. देहाला म्हातारपणाने गाठले की आपण ज्यांना जन्मभर यातायात करून पोचलेली असतात तीच जवळ यायला कंटाळतात. देहाला म्हातारपण पाठीस लागले की त्याचे बोलणे सुद्धा कोणी ऐकत नाही. मुले त्याला वेडावून दाखवितात आणि कुत्री पाठीमागे लागतात. जाणती माणसे मुलांना हा पहा बागुल बोवा आला असे सांगू लागतात. खोकल्याची ढास तर क्षणभर स्वस्थ बसू देत नाही आणि त्यामुळे जीव कासावीस होतो. म्हातारा हो असं लहानपणी ज्यांनी आशीर्वाद दिला त्यांनी खरोखर तो शापच दिला म्हणण्यास हरकत नाही. कारण म्हातारपणासारखे दुःखदायक असे दुसरे कोणतेच नाही. म्हातारपणाचे दुःख अशा तऱ्हेचे असते हे तरुणपणे पाहून हीच दशा पुढे मलाही हात धरून येईल असे समजले पाहिजे. देह तितका षडविकारांनी भरलेला आहे. त्या एका विकारामध्ये आणखी कोट्यवधी अनर्थ आहेत. शिवाय अग्नीवर तुपाच्या धारा लागाव्यात त्याप्रमाणे त्यांच्यात पुन्हा 6 उर्मी लागून राहिलेल्या आहेत. देहरूप आळे हे ह्या दुःखाचे मूळ होय. त्यामुळे तो देह वाढविला तर दुःख वाढून अखेर महादुःख हेच फळ येते. तात्पर्य, देहाची संगती ही निरंतर दुःखदायक आहे हे मनात आणून त्याची आसक्ती सोडून द्यावी. विरक्ती मनात बिंबण्याच्या हेतूने देह हा गुरु आहे. या देहाच्या सहाय्यानेच अविनाश पदाची प्राप्ती होते. ह्या गुणामुळेही देहाला गुरु म्हटले पाहिजे. देह हा उपकार करणारा आहे आणि अपकार करणाराही आहे. त्याला दोन्ही बाजूंनी गुरुपणा आहे. ह्याचा विचार करून जो चतुर आपले हित साधील तोच धन्य होय. तत्व विचार करून पाहिले असता अज्ञान हेच देहाचे मूळ आहे आणि आत्मस्वरूप न दिसणे तेच प्रकृतीचे भासणे होय. प्रकृतीपासून 3 गुणांचे पेढे उत्पन्न होते. 3 गुणापासून 3 प्रकारचे अहंकार उत्पन्न होतात आणि तेथून मदभूतांचा विकार उत्पन्न होऊन देहासह वर्तमान इंद्रियांचे व्यापार चालतात. तात्पर्य, दोरामध्ये सर्प झालाच नाही, भ्रमाने त्याला सर्प म्हणतात. त्याचप्रमाणे ब्रह्मवस्तूवर पिंड ब्रह्मांड हा आरोप आहे. देहाचे मूळ पाहावयास गेले तर ते मृगजळासारखेच वाटते. सर्व ब्रह्माचेच राज्य पसरलेले आहे. परब्रह्माच्या ठिकाणी हा केवळ आरोप आहे. देह नसताही त्याचा भास होतो, त्याला आरोप असे म्हणतात. आता अपवाद कशाला म्हणतात ते सांगतो. एकाग्र चित्ताने श्रवण कर. देह हा पंच महाभूतात्मक असल्याचे प्रसिद्ध आहे. तो मी म्हणणे केवळ अबद्ध होय. कारण देह हा मलिन आहे आणि मी शुद्ध आहे. देहाला व आम्हाला ह्याप्रमाणे अतिशय विरुद्ध आहे. मी पृथ्वी नव्हे कारण ती जड आहे. मी जळ नव्हे कारण ते द्रवरूप आहे. मी तेज नव्हे कारण त्याला दाहकत्व आहे. तसाच मी वायूही नव्हे कारण तो चंचल आहे. मी आकाश नव्हे कारण ते शून्य आहे. अहम ही मी नव्हे कारण ते दृश्य आहे. मी जीव नव्हे कारण तो परिच्छिन्न म्हणजे एकदेशी आहे. तसाच मी मायाही नव्हे कारण ती मिथ्या आहे. नश्वरत्वाच्या योगाने मी देह नव्हे, बाधकत्वाच्या योगाने मी विषय नव्हे. तात्पर्य, ह्या तत्वाचा आणि माझा येथे संबंध नाही. मी ब्रह्म आहे
हा अभिमान हंसांना आणि परमहंसांना संमत असतो, पण ते एक सत्वावस्थेचे साधन आहे. तो अभिमानही मी नव्हे. ज्या तत्वाचा वर वनवाद केला त्या सर्वांचा माझ्या ठिकाणी अपवाद म्हणजे अभाव आहे. हे यदू, हा माझ्या बुद्धीला झालेला बोध मी तुला सांगितला. तुझी अनन्य भक्ती व भावार्थ पाहून हे माझे सारे गुह्य ज्ञान मी तुला सांगितले. नाहीतर हे सांगण्याची मला मुळीच गरज नव्हती. परंतु भाग्यवान राजा, तुझी आस्थाच मला बोलाविते. ह्याप्रमाणे संवाद सुखाच्या एकतांतेत त्यांनी अद्वैत बोधाने टाळी दिली आणि दोघे आनंदातिशयाने ब्रह्मस्वरूपात तन्मय झाले. अवधूत म्हणाले, ह्या देहासारखा उपकारी मित्र दुसरा नाही, म्हणून तो नीट राखावा म्हणशील तर तो मुळातच परक्याचा आहे. ह्याचे अत्यंत जतन करू म्हटले तर त्याचा शेवट भलताच होतो. तो कोल्ह्या कुत्र्यांचे भक्ष्य होतो किंवा अग्नीचे भक्ष्य होऊन राहतो. या दोन्ही अवस्थातून सुटला तर किड्यांचा बुजबुडा होतो. देहाला कृमी वीट भस्म संज्ञक म्हटले आहे. जाळला तर त्याचे भस्म होते, पुरला तर त्याचे कृमी होतात व कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्ला तर त्याची विष्ठा होते. या तिहींखेरीज देहाला चौथी अवस्था नाही, हे तुलाही चांगले माहीत आहेच. म्हणून हे राजा, मी देहाची आसक्तीच धरीत नाही. आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने मी निसंगपणाने पृथ्वीवर फिरतो. देहाला उपभोगाची म्हणून जितकी साधने आहेत तितकी सारी बंधने आहेत, हे तू लक्षात ठेव. त्यांच्या योगाने वासना प्रबळ होऊन अनिवार्य वाढते. श्लोक 26. देहभोगातील मुख्य गोडी म्हटली म्हणजे स्त्रीभोगाची. सर्वस्व खर्च करून आपल्या जोडीला बायको घेऊन येतात, परंतु स्त्रीचे पाणी ग्रहण केले की प्रपंचाचे दुःख वाढू लागते. त्या स्त्रियेच्या उपभोगासाठी घर करणे भाग पडते. ते घर नीट चालवायला धनधान्याची समृद्धी पाहिजे. पुढे मुले बाळे होऊन प्रपंच वाढला म्हणजे अनिवार्य चिंता उत्पन्न होते. त्या मुलाबाळांचा अतिशय लळा लागून राहतो. त्यांच्याकरिता गडी माणसे, दासदासी, गुरेढोरे बाळगावी लागतात. त्यामुळे खडतर कष्ट सोसणे भाग पडते. सुखाचा एक क्षणही मिळत नाही. व्याह्यांची आणि जावयाची ओढ लागते. आप्त इष्टांच्या झुंडीच्या झुंडी जमा होतात. त्यांचा यथायोग्य सत्कार करावयाचे संकट पडते आणि ते सारे सहन करता करता देहाची अगदी रेवडी वळून जाते. आश्रित जनांचे पोषण करण्याकरिता नाही तितके उपाय करतो. स्वदेशात परदेशात हिंडू लागतो व रात्रंदिवस दगदग करून हैराण होतो. देहाला सुख देण्याकरिता शेकडोपट दुःखच वाढवित असतो. मूर्ख लोकांची अशी चालच आहे की देहाभिमानाने फुकट अभिलाषा वाढवितात. देह सुखाच्या इच्छेने म्हणजे जमीन जुमला इत्यादिकांचा खोडा पायात पडतो. घरदार स्त्री पुरुषांनी त्याला वेडे करून सोडल्यामुळे त्याचा निजस्वार्थ त्याला दिसत नाही. घरदार, मुले बाळे, संपत्ती ह्यांचा लोभ देहाने वाढविलेला असतो. तीच वासना देहाच्या अंतकाळी दुसऱ्या जन्माच्या प्राप्तीला बीज रूपाने कारणीभूत होते. जोंधळा ज्याप्रमाणे कणसाच्या शेंड्यावर चढतो आणि मग त्या कणसापासून जमिनीवर झडून पडतो आणि वाढलेले झाड मोडून जाते, परंतु मुख्य बीज जमिनीत शिल्लक राहिलेले असते. त्या बीजाला पाणी व जमीन सापडली की लागलीच पुढे त्याचे झाड वाढते. त्याप्रमाणे दुसऱ्या जन्मात घालण्याकरिता वासना ही उरत असते. त्या झाडाप्रमाणेच वासना बीज लिंग देहात शिल्लक राहून योनीद्वारे जन्मास घालते व स्वर्गात किंवा संसारात पडते. देहामध्ये वासना कशी वाढते तेही तुला सांगेन. आसक्तीपूर्वक विषयाचे सेवन केले असता वासना अनिवार्य वाढते. श्लोक 27. जिव्हा रसाकडे ओढ घेत असते. तृषा प्राशन करण्यासाठी जीव तोडते. शिष्णाला अतिसुखाची गोडी असल्यामुळे त्यात रममान होण्याकरता ते धडपडत असते. मऊ असेल ते त्वचा पाहत असते. पोट भरपूर अन्न मिळण्याची इच्छा करीत असते. गायन, मंजूळ, ध्वनी, आलाप हे कान मागत असतात. नाक सुगंधाकरिता उद्युक्त झालेले असते. सुस्वरूप पाहण्याकरिता डोळा उडीत असतो. अनेक प्रकारचे खेळ खेळावेत, मनास वाटतील त्या नाना प्रकारच्या लीला कराव्या म्हणून हात धडपडत असतात. पायांना इकडे तिकडे हिंडावेसे वाटते. ज्याप्रमाणे घरामध्ये एका नवऱ्याला पुष्कळ बायका असल्या म्हणजे त्याला सवती तोड तोडून घेतात, त्याप्रमाणे इंद्रिये आपापल्या आवडीप्रमाणे त्याला उडीत असतात. ह्याप्रमाणे इंद्रियांना विषयांची आसक्ती असल्यामुळे वासनाही प्रबळ होत जाते आणि त्या वासनाच पुरुषाला खरोखर या देहातून त्या देहात घेऊन जात असतात. यासाठी विषयाचा त्याग करण्याकरिता देहसंगच मुळी सोडून दिला पाहिजे. असे करण्याला मनुष्य देहच उत्तम आहे, कारण ज्ञानप्राप्ती आहे ती ह्याच देहात आहे. श्लोक 28. ह्याच आपल्या स्वरूपाला जाणता यावे म्हणून सृष्टीच्या आरंभी श्री अनंतांनी आपल्या मायेच्या हस्ते अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली. काही जमिनीवरून चालणारी तयार केली, काही आकाशातून फिरणारी तयार केली, काही पाण्यात विहार करणारी तयार केली व काही स्थावर व काही जंगम अशी शरीरे निर्माण केली.
वृक्ष, सर्प, पशु, दंश करणारे प्राणी, राक्षस, पिशाच, बगळे, हंस, मासे, कासव इत्यादी झाडून साऱ्या योनी त्यानेच निर्माण केल्या. अशा 84 लक्ष योनी तयार करून त्यांच्याकडे त्याने नजर देऊन पाहिले, तो त्यांच्यामध्ये आत्मप्राप्ती करून घेण्यासारखा अधिकारी त्याला कोणी दिसला नाही. अशा सृष्टी पाहून देवाला समाधान वाटले नाही, म्हणून त्याने मुद्दाम मोठ्या आस्थेने मानवी देहाची रचना केली आणि त्या मनुष्यामध्ये पुष्कळसे आपले ज्ञान भरून ठेवले. ज्या ज्ञानाने ते त्या देहात असूनच विधेय स्थितीला पोचतात. आहार, निद्रा, भय आणि मैथून ही साऱ्या योनींना सारखी आहेत, परंतु मनुष्य देहातील ज्ञान हे सर्वांपेक्षा विशेष आहे. असा त्या मनुष्य देहाला पाहून मात्र भगवंताला संतोष झाला, कारण ह्या देहाला ब्रह्मज्ञान संपादन करण्याचा अधिकार असून याच देहाने माझी प्राप्ती होण्यासारखी आहे असे वाटले. मनुष्य जन्माला येऊनही जो ब्रह्मज्ञान संपादन करणार नाही, तो विषय चरणातच सर्व काळ चूर असणारा दाढीवाला बोकळच समजला पाहिजे. मनुष्य देहातील ज्ञानाने सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेता येते, एवढा अधिकार नारायणाने कृपा करून दिला आहे. मनुष्य देहातच ब्रह्मज्ञान संपादन करावयाचे तर ते मी पुढच्या जन्मात संपादन करीन असे म्हणेल तो ठार बुडाला असे समजावे. ज्याच्याजवळ असलेले अस्सल अज्ञान हे तेच. श्लोक 29. 84 लक्ष योनीचे जेव्हा कोटी कोटी फेरे होतात, तेव्हा मोठ्या भाग्याने अकस्मात या नरदेहाची प्राप्ती होते. जो मनुष्य देहात जन्मतो तो परमार्थाला मिठी घालतो. एवढा अलभ्य लाभ झालेला पाहून त्याचे पितरही मोठा उत्सव करू लागतात. मनुष्य देह प्राप्त झाल्यावर आधी सारे भोग भोगून घेऊ आणि मग सावकाश परमार्थाला लागू असे म्हटल्यास तेवढी शाश्वती येथे खरोखर नाही, कारण मृत्यूचा तडाखा अनिवार्य आहे. मृत्यू हा कोणाच्या गुणांचाही विचार करीत नाही व दोषांचाही विचार करीत नाही. तो देश किंवा परदेश म्हणत नाही, हा दिवस आहे किंवा रात्र आहे हे पाहत नाही, तत्काळ नाशच करतो. सापाने ज्याप्रमाणे बिळूक धरल्यावर त्यास भराभर गिळू लागावे, त्याप्रमाणे देह जेव्हापासून झाला तेव्हापासून मृत्यू हा लागलेलाच आहे. साप बेडकाला गिळीत असतो आणि बेडूक आपल्या तोंडाने माशा धरीत असतो, त्याप्रमाणे मृत्यूमुखात पडलेली मनुष्य विषयाच्या भुलीला झोंबतच असतात. यात जो आळस करील तो सर्वस्वी बुडतो. त्याच्या हातात असलेला परमार्थ जाऊन तो संसार चक्राच्या भोवऱ्यात गिरक्या खात पडतो. हे यदुराजा, हे सर्व लक्षात आणून ह्याच देहाने लगबग करून परमार्थ साधावायला म्हणजे ब्रह्मप्राप्ती करून घेण्याला नेहमी तयार असावे. आळसाला छाटून टाकून झोपेला बाजूला सारून रात्रंदिवस एकसारखे आत्मचिंतन करीत राहावे. शूर, क्षत्रिय, वीर युद्धाला निघाले म्हणजे परचक्राला जिंकल्याशिवाय जसा विसावा म्हणून घेत नाहीत, तितक्याच वेगाने परमार्थाचे मागे लागले पाहिजे. आपले लग्न लागेपर्यंत बीजवराचे मन जितके सावध असते, तितके आपणही जीव शिवाचे लग्न लागेपर्यंत सावध असले पाहिजे. राजाचे एकुलते एक मूल अकस्मात चुकले तर तो जसा सारा मुलूक शोधतो, त्याप्रमाणे आपण आपले निसुख साधून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. काळाचा तडाखा जोपर्यंत बसला नाही तोपर्यंत परमार्थ साधण्याकडेच आयुष्य खर्च केले पाहिजे. फुकट दवडता कामा नये. परंतु नरदेहाच्या अमोल आयुष्यात प्रपंचाच्या उमेदीमुळे विषयाच्या लालसेने सारे मनुष्य भोगवेडे झालेले आहेत. पशु आदी करून योनीमध्ये विषया वाचून दुसरे काहीच नाही. तोच विषय नरदेहातही वाढविला तर त्यापासून हित ते कोणते झाले? विवेक दृष्टीने विचार केला तर विषय हे प्रारब्धानुसारच मिळत असतात. त्यांच्यासाठी व्यर्थ यातायात करीत बसल्याने मूळ नरदेहाचाच नाश होतो. नरदेह हा मोठा पवित्र आहे. तो प्राप्त झाला असून जो ब्रह्मज्ञान साध्य करीत नाही, तो 2 पायाचा पुच्छविहीन लांडा गाढवत समजला पाहिजे. अपरोक्ष ज्ञानाशिवाय केवळ पोटाकरिता ढोंगी ज्ञानाचे खटपट करीत राहणे म्हणजे दारू पेलेले माकड जसे जोराने तडातड उडत असते त्याप्रमाणे होय. ब्रह्मसाक्षात्काराशिवाय मोठे शास्त्रज्ञानी झाले तरी ते अंधारातले काजवे म्हणून समजावे. अज्ञानरूप रात्रीमध्ये ते मोठे चकाकतात, पण सूर्योदय झाल्यावर त्यांना कोण विचारतो? ब्रह्मज्ञानाशिवाय संन्यासी म्हणजे नाटकातल्या पोऱ्यासारखे मिशा वगैरे बोडलेले व गोड गोड भिक्षेच्या अन्नाला सोकावलेले फुकट काव मात्र नासत असतात. मनात विषयाचा अभिलाष धरून वेदाध्ययन करीतात, ते पावसाळ्यातील बेडूक म्हणून समजावे. बेडूक चिखल खाऊन टराव टराव करीत असतात, त्याप्रमाणे ते विषयप्राप्तीकरिता धरलेले मौन ते बगड्याचे ध्यान होय. आणि विषयबुद्धीने केलेले गायन म्हणजे गाढवीला पाहून गाढवाने खेकाळण्याप्रमाणे आहे. विषयाकरिता उपन्यास म्हणजे प्रवचने इत्यादी करणे व अनेक प्रकारच्या युक्ती प्रयुक्ती लढविणे म्हणजे भाताची उंडी पाहून कावळे जसे काव काव करून अगदी कल्लोळ करून सोडतात,
त्यातलाच प्रकार होय. भांड म्हणजे नकले वगैरे लोक पोट भरण्यासाठी पाहिजे तसे आचा वचा तोंड सोडतात, त्याप्रमाणे विषयासाठी शास्त्राश्रे भलभलते अर्थ सांगून वितंडवाद घालतात. मनामध्ये विषयाची दृढतर वासना धरून बाहेरून मात्र सदाचाराचा डौल आणतात. ते कावळ्याने बाहेरून शुद्धतेचा डौल आणून आतून विष्ठेचे चिंतन करावे त्याप्रमाणे होत. ज्याप्रमाणे वेश्या आपला देह विकून आपला संसार यथास्थित चालविते, त्याप्रमाणे पोटामध्ये उपजीविकेचा हेतू धरून अग्निहोत्र यज्ञ याग वगैरे करतात. परंतु चौथा पुरुषार्थ साधणे हाच नरदेहातील खरा खरा स्वार्थ आहे. तो न साधता भलताच अर्थ साधित बसणे तो महा अनर्थ होय असे जाणावे. नरदेहात येऊन ब्रह्मज्ञान साधित नाही तो कुत्र्यासारखा अथवा डुकरासारखा समजावा, किंवा त्याहूनही हीन प्रतीचा समजावा. त्या संबंधीचा विचार ऐक. पशुला लाथा मारल्या असता तो त्याचा कधीच द्वेष धरीत नाही, पण मनुष्याला तू म्हटले की तो जीव घ्यायला उठतो. पशुला साठवून ठेवण्याचा लोभ कधीच नसतो, फक्त खावायचे तेवढे खातो आणि बाकी राहिलेले साप सोडून देतो. पण मनुष्याचा लोभिष्टपणा किती पहा. कोट्यवधी रुपये गांठीला असले तरी आपण पोटाला सुद्धा खात नाही. मग ते द्यावायचा प्रसंग आल्यास प्राणच टाकील. पशूंना सकाळची किंवा संध्याकाळची चिंता म्हणून नसते, पण मनुष्याची चिंता शेकडो जन्मही सुटत नाही. अपरिमित द्रव्य गाठीला असले तरी चिंता ही अनिवार्य असतेच. नसते भय पोटात धरून बसतो. नरदेही प्राण्यास सारी सृष्टी अविश्वासाचीच वाटते. शरीर मरावायला टेकले तरी देव घेवी करून वतनवाढी घेतच असतो आणि पाया खणून नातू पंतू नांदावे म्हणून घर बांधित असतो. अशी दुर्धर चिंता पशूंना कधीच नसते. आता मैथुनाची खरी स्थिती सांगतो ती ऐक. पशु हे ऋतुकालीच मैथुन करतात आणि मग त्या स्त्रियेला शिवतही नाहीत, पण पुरुष हे दररोज स्त्रीसंग करीत असतात. काम, क्रोध, लोभ किंवा निंदा आणि गर्विष्ठपणा हे सारे मनुष्याच्याच माथावर आहेत. पशूंना ते मुळीच नसतात. ह्याकरिता आत्मज्ञान साध्य न करता जे लोक केवळ विषयी होऊन राहतात ते कुत्र्यापेक्षा व डुकरापेक्षाही नीच होत. त्यांना मनुष्यपणाच नाही म्हणून समजावे. विषयाचे जे सुख आहे ते स्वर्गात काय आणि नरकात काय सारखेच असते. ह्या मृत्यूलोकात जे विषय सुख कुत्रे भोगते तेच सुख स्वर्गामध्ये इंद्र भोगतो. मनुष्य देहाशिवाय इतर ज्या पशुपक्ष्यादी अनेक प्रकारच्या योनी आहेत त्या विषयोपभोगाकरिताच आहेत, परंतु नरदेह मात्र विषय त्यागाकरिता आहे. तो नरदेह कसा मिळतो तर तो मिळणे फारच कठीण आहे. त्याचाही प्रकार तुला पुढे सांगतो, तो नीट ऐकून घे. पुण्य फार झाले म्हणजे जीव स्वर्गास चढतो आणि पाप फार झाले म्हणजे तो नरकात पडतो. पाप व पुण्य दोन्ही निखालस नाहीशी झाली म्हणजे मुक्ती प्राप्त होते. जेव्हा पाप पुण्य समसमान होते तेव्हा मनुष्य देह प्राप्त होतो व कर्मभूमीतच आश्रम धर्मामध्ये बुद्धिवंत होऊन जन्मास येतो. मनुष्य देह हटकून प्राप्त होईल असे काही करता येत नाही. तर ज्याचे भाग्यच उत्तम असते त्याच्याच हाताला तो अकस्मात लागतो. अमूल्य रत्ने मोल देऊन घेता येतात, तसा तो चिंतामणी काही हाताला येत नाही. तद्वैत पुष्कळ योनींमध्ये जन्म येतो, पण मनुष्यदेह मिळणे परम दुर्लभ आहे. असा नरदेह प्राप्त झाला असता जो ब्रह्मसुखाचे साधन करीत नाही तो जनामध्ये महामूर्ख व देवाचा विश्वासघातकी समजावा. निजात्म प्राप्तीसाठीच देवाने मनुष्य योनी केलेली आहे. तो देवाचा विश्वास बुडविला असता आपले पतनच घडणार. पितरांचा मोठा हेतू असतो की आपला पुत्र मोठा हरिभक्त होईल आणि साऱ्या कुळाचा उद्धार करील, पण विषयासक्तीने त्या सर्वांवरच पाणी ओतले. अवधूत म्हणतात, मनुष्यदेह हा केवळ सकळ भाग्याचे फळ आहे. हे वाक्य सफल करण्याकरिताच मी अढळ असे वैराग्य धारण केले आहे.